संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते। या भाजीमध्ये 4 ते 5 प्रकारच्या भाज्या मिक्स करून ही भाजी बनवली जाते। चला तर मग करूया आज आपण भोगीची भाजी। त्यासाठी लागणारा मसाल्याची तयारी करूया। 2 मध्यम आकाराचे कांद्याचे स्लाइस करून गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। 1 लहान वाटी खोबरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, साधारण 2 इंच आल्याचे तुकडे, 2 चमचे तीळ घालून हे मिश्रण आपण छान असं भाजून घेतलेलं आहे आणि त्याची मिक्सरला छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल घालून यामध्ये आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला घालून छान असा परतून घेतलेला आहे आणि हा मसाला झाकण लावून आपण 1 मिनिटभर वाफ देऊन यामध्ये घालूया पावडर मसाले। धणे पावडर 1 चमचा, जिरे अर्धा चमचा, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 1 ते 1.5 चमचा, पाव चमचा हिंग चवीपुरते मीठ घालून हे सर्व मसाले मिक्स करून झाकण लावून 1 ते 2 मिनिट आपण छान अशी मंद गॅसवर वाफ देऊन घेतलेले आहे मसाल्यांना। यामध्ये आपण 4 ते 5 प्रकारच्या भाज्या घालून छान असं मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून 7 ते 8 मिनिट आपण ही भाजी शिजवून घेऊया। इथे आपली खमंग स्वादिष्ट भोगीची भाजी तयार झालेली आहे।